वृद्धाश्रमात फळ वाटप करून जपला सामाजिक बांधिलकीचा संदेश. कुपवाड येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक विष्णू माने व माजी नगरसेवक शेठजी मोहिते यांच्या हस्ते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सनी धोत्रे तसेच PSI आनंद घाटगे यांनीही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाबद्दल आदर व्यक्त केला. कार्यक्रमानंतर सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक वृद्धाश्रमात फळ वाटप करण्यात आले. वृद्धांना फळांचे वितरण करून त्यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. या उपक्रमामुळे जयंती उत्सवाला सेवाभावी स्वरूप प्राप्त झाले. यावेळी नगरसेवक विष्णू माने म्हणाले, अजितदादा पवार यांनी राज्याच्या विकासासाठी सातत्याने काम केले असून सामान्य जनतेच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. विकासाभिमुख नेतृत्व, कार्यक्षम प्रशासन आणि जनतेप्रती असलेली त्यांची बांधिलकी ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करणे हीच खरी आदरांजली आहे. सर्वांचे आदर्श अजितदादा यांची 67वी जयंती आज आपण कुपवाड शहरामधील सर्व प्रतिष्ठित नागरिक, कुपवाड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मिळून जयंती करतोय. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे, परंतु नियतीच्या पुढे तुम्हा आम्हा कोणाचंही काय चालत नाही. येईल त्या प्रसंगाला तोंड देत त्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी ठेवलाय. यानंतर वृद्धाश्रम मध्ये कुपवाड अहमदनगर मध्ये वृद्धांना फळाळ वाटपाचा कार्यक्रम आता आहे. तो दादांच्या जयंतीनिमित्त आम्ही कुपवाड शहराच्या वतीनं करतोय. दादांच्या आत्म्याला शांती लाभावी, दादांचा आदर्श घेऊन सर्वांनी काम करावं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली कुपवाड शहरवासियांच्या वतीने.